आज चिपळूण येथील एका गावात एका कुटुंबात लग्नाची धावपळ सुरू होती. जाधवांच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच सोनालीचा साखरपुडा होता आणि 2 दिवसाने लग्न होते. तर दुसरीकडे जिवलग मैत्रिणीचे लग्न म्हणून ती आरशात पाहून तयार होत होती. दिसायला इतकी सुंदर की एखादी अप्सराही तिच्यासमोर फिकी पडेल. दुधासारखा गोरापान रंग, हलके खारे डोळे, लांब सडक पाठीवर रोवणारे काळेभोर केस, कमनीय बांधा, गुलाबी ओठ आणि कोरीव भुवया. नुकतेच तिचे 18 वर्ष पूर्ण झालेले आणि तिच्या सौंदर्यात आणखीन भर पडलेली. हीच ती रेवती, नावाप्रमाणे अगदी नक्षत्रासारखी. खरं तर तिला मेकअपची सुद्धा गरज नव्हती, तरी खास मैत्रिणीचा साखरपुडा म्हणून तिने हलका मेकअप केला होता आणि अंगावर जांभळ्या रंगाची साडी नेसलेली, ज्यात तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आलेले. रेवतीच्या घरी तिची आई, तिचा एक छोटा भाऊ पिंट्या आणि वडील होते, जे शेतकरी होते. अगं रेवती, आणखीन किती वेळ लावणार आहेस? तिकडे तुझी मैत्रीण तुझी वाट पाहते, म्हणते तू आल्याशिवाय मी एकही पाऊल सुद्धा मंडपात ठेवणार नाही. रेवतीची आई खोलीत येत म्हणते. तशी रेवती गालातच हसते. हो गाई, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. हा फक्त मोगऱ्याचा गजरा तेवढा केसात माळून दे, माझ्याकडून होत नाहीये. रेवती म्हणाली, अरे देवा, कसं होणार माझ्या पोरीचं? आणते गजरे. इतकी मोठी झाली तरी अजूनही आई लागतेच. आई असं म्हणते व तिच्या केसात भरपूर गजरे माळते आणि काजळाची एक लकीर तिच्या कानामागे लावते. रेवतीने केसांची सुंदर अशी वेणी घातलेली आणि त्यात एक एक करून हे गजरे माळले होते, ज्यात ती कुठल्या हिरोईनपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती. आई, कशी दिसते मी? रेवती साडी सावरत विचारते. खूप सुंदर दिसते माझी पोर. मला तर वाटतं आज नवरीला सोडून तुलाच पाहतील आणि तुलाच कोण ना कोण पसंत करेल बघ. तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं की तुझं पण उरकून टाकूया. आई हसत म्हणते, नाही आई, इतक्यात मला लग्न नाही करायचंय, आताच सांगून ठेवते. चल, येते मी आता. दुपारचे माझे जेवण बनवू नकोस, जेवणच येईन मी. असे म्हणत रेवती घरातून निघते आणि आई तिला फक्त पाठमोरी जाताना पाहत होती. पण का कुणास ठाऊक, आज आईच्या डाव्या डोळ्याची पापणी सकाळपासून फडफडत होती, जसे काही अशुभ घडणार असावे. काही वेळात रेवतीच्या मैत्रिणीचा म्हणजे सोनालीचा साखरपुडा सुंदररित्या पार पडतो व आता सर्वांचे जेवण वगैरे उरकून झालेले. सर्वजण आपापल्या घरी परत जात होते. सोनाली रेवतीला सुद्धा थांबून घेत होती, पण आधीच तिच्या घरी खूप पाहुणे आले होते, त्यामुळे रेवतीला थांबणे प्रशस्त वाटत नव्हते. त्यामुळे सोनालीचा निरोप घेऊन सुमारे 3 वाजताच्या जवळपास ती सोनालीच्या घरून निघते. तसे सोनाली आणि रेवतीचे घर जास्त लांब नव्हते. मध्ये एक शेत सोडले तर सोनालीचे घर वाटेत लागत होते. तसे रेवती एकटी तिच्या घरी पायी चालत जात होती. ती शेताच्या वाटेने कडेकडेने चालत होती. दुपारचे 3 वाजलेले, त्यामुळे भर उन्हात तिला अंगाला चटके जाणवत होते. त्यात भरजरी साडी नेसल्याने कमालीचे गरम होत होते. ती तशीच पदराने स्वतःला वारा घालत होती. तसे चालता चालता तिला अचानकच जाणवते की गजऱ्यातील एक वेणी मागे पडली होती. तशी ती एका जागी काही वेळ थांबते, जणू तिच्या मागे कोणी असावे किंवा तिला भास झाला असावा. ती मागे फिरते आणि तो गजरा उचलून पुन्हा एकदा केसात पिण्याच्या साह्याने माळते आणि घराकडे चालते. ती आपल्याच धुंदीत गाणी गुणगुणत एक एक पाऊल टाकत चालत होती. तसा तिच्या कानावर एक आवाज पडतो, रेवती. तो भरदार आवाज ऐकून तिची पावले जागीच थबकतात आणि ती मागे वळून पाहते, पण तिथे एक साधा माणूस सुद्धा नव्हता. दुपारची झोपण्याची वेळ असल्याने सर्वेकडे एकदम सामसूम होते. तिला वाटले की तिला भास झाला असेल, म्हणून ती दुर्लक्ष करते आणि पुन्हा चालू लागते. तशी काही वेळेत ती घरी पोहोचते आणि पाहते तर तिच्या घरी सुद्धा सर्व झोपलेले. त्यामुळे कंटाळून ती सुद्धा तिच्या खोलीत येऊन झोपी जाते. थोड्या वेळात संध्याकाळ होते. तशी आई चहा व उपमा बनवायला घेते व रेवतीला हाका मारू लागते, रेवती,
गो रेवा, चहा बनवून झालाय, घेऊन जा. आई तिला हाका मारत होती, पण रेवती हाकेला ओ देत नव्हती. कुठे गेली म्हणायची पोरगी, जीवाला नुसता घोर लावलाय. आई स्वतःशीच म्हणते व हॉलमध्ये जाऊन डोकावते, तर तिथे रेवती नव्हती. त्यानंतर ती रेवतीच्या खोलीमध्ये जाऊन डोकावते, तिकडे सुद्धा रेवती नव्हती. शेवटी आई मागच्या अंगणात येते, तर रेवती तिथे पायरीवर अंग चोरून बसली होती. तिने गुडघ्यात डोके खुपसले होते व ती रडत होती. तिचे ते रडणे थोडे वेगळेच होते. याआधी रेवती कधीच अशी बसली नव्हती, म्हणून आईला शंका येते. तशी आई तिच्या जवळ जाते आणि खांद्याला पकडून हलवते. रेवती, काय ग, अशी एकटी का बसली आहेस? घरात चल बघू. तिने सांजेच्या वेळेला असे रडू नये, आई म्हणते, पण तरी रेवती काहीच प्रतिसाद देत नाही. तशा आई विचारात पडतात, काय झाले या पोरेला? मगाशी गेली तेव्हा बरी होती. रेवती, रेवती, काय झालं बेटा? आई पुन्हा हाताने तिला हलवतात. यावेळेस मात्र रेवती डोकं वर करते आणि तिचे रूप पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकते. रेवतीचे डोळे एकदम मोठे झालेले आणि लालभडक दिसत होते. चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. तिचे डोळे पाहून आई मागे मागे सरकतात. आता त्यांना घाम फुटला होता व फक्त भोवळ यायचीच बाकी होती. पिंट्या, ए पिंट्या, लवकर ये, तुझ्या दीदीला बघ काय झालंय. आई घाबरत घाबरत हाक मारतात. तसा पिंट्या धावतच मागच्या अंगणात येऊन उभा राहतो. तो सुद्धा रेवतीकडे पाहतो. तसे भीतीने त्याचे अंग देखील थरथर कापू लागते. त्याला बोलायचे होते, पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. रेवती अजूनही जागेवर स्तब्ध बसून होती व समोर कोणाकडे तरी पाहून एकटीच हसत होती. आईला हा सर्व प्रकार खूप विचित्र आणि भयंकर वाटत होता. पिंट्या, जा लवकर, तुझ्या बाबांना बोलावून आण, शेतावर गेलेत ते. मला हे प्रकरण वेगळंच दिसतंय. तसा पिंट्या पळतच त्याच्या वडिलांना बोलवायला शेतात जातो. आई सुद्धा धावत त्यांच्या घरात येते व मंदिरात पाहते तर दिवा सुद्धा विझला होता, जो त्यांनी काही वेळापूर्वीच लावला होता. तशा त्या घराबाहेर पडून आजूबाजूच्या बायकांना हाका मारू लागतात. गावी राहत असल्याने घरे आजूबाजूला चिटकून होती. कमळाताई, मीराताई, लवकर बाहेर या. सुरेखाताई. आई सर्वांना जोरजोरात हाका मारत होती. तशी तिच्या आवाजाने सर्व बायका आणि त्यांचे नवरे सुद्धा घराबाहेर येतात. काय होत आई, काय झाले हाक मारायला? सर्व ठीक आहे ना? कमळा काकू म्हणतात. अहो, आमची रेवती बघा ना, आल्यापासून विचित्रच वागते आणि तिचे डोळे सुद्धा लाल झालेत. चला ना तुम्ही सर्व. काय झाले पोरीला काय कळायला मार्ग नाहीये. अहो, सकाळीच तर चांगली होती. आई म्हणतात तशा बायका सुद्धा घाबरतात व आपापसात कुजबुज करू लागतात. चला, आपण सर्व जाऊन बघूया. त्यातील एक माणूस म्हणतो. तसे सर्वजण रेवतीच्या अंगणात मागच्या बाजूस येतात. तर रेवती अजूनही स्वतःशीच बडबडत होती आणि तिची नजर जशी सर्व लोकांवर पडते, तिला आणखीनच राग येतो व ती एकटक सगळ्यांकडेच डोळे आणखीन मोठे करून पाहते. आता तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. तसे काही पुरुष मंडळी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तसा तिचा आता स्वतःवरचा ताबा सुटतो. कोणीही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर महागात पडेल. एक भरदार पुरुषी आवाज रेवतीच्या तोंडून घुमला. तसे सर्वजण गडबडीत झाले. तसा त्यांच्यातील एक धिप्पाड माणूस सर्जा रेवतीच्या जवळ जाऊन तिचा हात पकडतो. या रे सर्वजण, हिला घरात नेऊ, मग बघूया. सर्जा म्हणतो. तसे सर्वजण एक एक करून पुढे येऊन तिला पकडतात व घरात नेण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणालाच ऐकत नव्हती व पायरीवरून घरात नेताना उड्या मारत होती. ती हात सोडण्याची धडपड करत होती. सोडा मला, सोडा म्हणते ना, रेवती पुरुषी आवाजात जोरजोरात म्हणत होती, पण सर्वांनी तिचा हात घट्ट पकडला होता. रेवतीच्या आईचे तर रडून रडून डोळे सुजलेले. मुलीला या अवस्थेत कोणतीच आई पाहू शकत नाही. इतर बायका तिला धीर देत होत्या. रेवतीचा चेहरा आता थोडा विद्रूप होत चालला होता.
तिचे केस विस्कटले होते, कपडे जागोजागी फाटले होते आणि चेहऱ्यावर असे वाटत होते जसे तिने स्वतःला नखाने ओरखडले असावे. सकाळचा तिचा सुंदर नाजूक चेहरा आता निस्तेज आणि भयानक दिसत होता. सर्वांनी मिळून तिला हॉलमध्ये आणले, पण तरीही ती धडपड करत होती. म्हणून तिचा हात पकडून तिला खुर्चीवर बसवले. दादा, तुम्ही काहीतरी करा ना. मी माझ्या मुलीला या अवस्थेत नाही पाहू शकत. तुमची कुणाची ओळख आहे का बघा ना. मी हात जोडते तुमच्या पुढे. आई त्या सर्जाकडे हात जोडून रडत म्हणते, ताई, तुम्ही काळजी करू नका. आपण करू काहीतरी. माझ्या एक ओळखीचा मांत्रिक आहे, त्याला मी बोलावून आणतो. बघू काय होते का. असे म्हणत सर्जा घरातून त्या मांत्रिकाला आणायला निघतो. तितक्यातच दाराजवळ पिंट्या आणि रेवतीचे वडील येतात. त्यांना सुद्धा समोरचा प्रकार पाहून खूपच धक्का बसला होता. तसे रेवतीचे वडील मटकन खाली बसतात. म्हणून पिंट्या त्यांना सावरतो, सोडा मला, नाहीतर मी कोणालाच सोडणार नाही. रेवती ओरडून म्हणत होती आणि सर्वांना पाहून रागात गुरगुरत होती. कोणी तिला पाहून म्हटले नसते की ही तीच सालस आणि निरागस रेवती आहे. रेवती, ए रेवती बाळा, काय झाले तुला? का अशी वागतेस? ए पोरी, आपल्या बापाला नाही सांगणार का? तिचे वडील भरल्या डोळ्याने तिला विचारत होते. रेवतीची हालत पाहून ते सुद्धा कोलमडून गेलेले, पण तरी ती काहीच प्रतिसाद देत नव्हती आणि अजूनच चवताळली होती. अहो, पाहताय ना आपली रेवती कशी करते. कोणाची नजर लागली पोरीला. तरी मी म्हणत होते, इतकं तयार होऊन जाऊ नकोस. देवा, काहीतरी मार्ग दाखव बाबा. आई रेवतीच्या वडिलांना मिठी मारून जोरजोरात रडत म्हणते, शांत हो सुमन, ही नक्कीच आपली रेवती नाहीये. हिच्या अंगात आणखीन कोणाची तरी आत्मा आहे. आता मांत्रिक आल्यावरच समजेल काय आहे ते. देवा, माझ्या पोरीचे रक्षण कर, रेवतीचे वडील म्हणतात. त्यांचे डोळे सुद्धा पाण्याने डबडबले होते. ते तिथेच उंबऱ्यावर डोक्याला हात लावून बसतात. तसे काही वेळात सर्जा त्यांच्यासोबत धावत पळत एका भक्ताला घेऊन येतो, ज्याने स्वतःसोबत उतारा काढायचे सर्व सामान आणले होते. ते सर्वजण उठून उभे राहतात. भगत, हे पहा ना, माझी मुलगी कशी वागते. आता तुम्हीच काहीतरी करू शकता. काही करून वाचवा तिला, रेवतीचे वडील हात जोडून म्हणतात. तसे भगत त्यांना हाताने शांत राहण्याचा इशारा करतात. त्यांचा पेहराव म्हणजे पांढरा झब्बा आणि धोतर, थोडे वयस्कर, वाढलेली दाढी व पिळदार मिशा, गळ्यात मंतरलेली माळ, काखेत लाल झोळी आणि हातात छडी होती. तसे ते शांतपणे येऊन रेवतीच्या समोर उभे राहतात व आपल्या झोळीतून नारळ वगैरे बाहेर काढतात आणि एक ताट बनवू लागतात. त्यांच्या झोळीत एक पाण्याची लहान बाटली होती, जी साधीसुधी नसावी. तसे ते त्यातले पाणी तिच्या तोंडावर मारतात. तशी रेवती आणखीनच रागात भगतकडे पाहू लागते. आलास तू माझं काही एक वाकडं करू शकत नाही. निघ इथून, नाहीतर तुझा पण जीव घेईन, रेवती पुरुषी आवाजात म्हणते व जोरजोरात विचित्र हसू लागते, जे पाहून इतर लोकांची बोबडी वळाली होती. आतापर्यंत खूप लोक घराबाहेर जमा झालेले. कोण आहेस तू? भगत यांचा एक खणखणीत आवाज कानी पडतो. तशी रेवती पुन्हा मोठ्याने हसू लागते. मी विचारले, कोण आहेस तू? रेवतीचे शरीर सोड, मी तुला हवं ते देईन. सांग, काय पाहिजे? भगत परत विचारतात. तसे रेवती नजर रोखून त्यांच्याकडे पाहते. रेवती, मला रेवती हवी आहे. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार. रेवतीच्या तोंडून पुरुषी आवाज येतो. ते शब्द ऐकून आता आई आणखीनच मोठमोठ्याने रडू लागतात. तू असे काहीच करणार नाहीस. दुसरे काही पण माग, मी देईन. पण रेवतीला सोड, तिची काहीच चूक नाहीये. तिला त्रास देणं बंद कर, भगत म्हणतात व देवाला हात जोडून एक मंत्र म्हणून पुन्हा एकदा ते मंत्रलेले पाणी तिच्या अंगावर मारतात. तशी ती आणखीनच जोरात विवळते. रेवतीचे हाल कुणालाच पाहत नव्हते. पिंट्या तर दीदी दीदी करून रडत होता.
त्या आत्म्याने आता तिला आणखीनच त्रास द्यायला सुरू केले. रेवतीच्या अंगावर जागोजागी आता ओरखडे उमटले होते. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. दात काळे पडले होते आणि ती विचित्र प्रकारे हसत होती. ती दुष्ट आत्मा आता तिला सहजासहजी सोडणार नव्हती. मला फक्त आणि फक्त रेवती हवी आहे. माझ्या वाटेत आडवी येऊ नका, नाहीतर सर्वांचा जीव जाईल. शेवटचं सांगतोय. रेवती पुन्हा एकदा मोठ्या आवाजात म्हणते. तसा तो आत्मा त्याची पूर्ण शक्ती एकवटून रेवतीला उचलून वरून जोरात खाली आपटतो. तसे तिचे डोळे बंद होतात, पण श्वास सुरू होता. तिची आई व सर्वजण जोरात ओरडतात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तिची हालचाल मंद झालेली. तसे तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेतात. रेवती काही दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, पण तिचे शरीर तिला साथ देत नव्हते. तिची अवस्था आणखीनच बिकट झालेली. तो आत्मा तिला जगू देणार नव्हता. तिने आता खाणेपिणे सोडले होते. दिवसेंदिवस बारीक होत चालली होती व कुपोषित दिसत होती. रेवतीच्या आईवडिलांनी भरपूर मांत्रिकांची भेट घेतली, पण काहीच उपयोग नाही झाला, कारण ती आत्मा खूप शक्तिशाली होती. दिवसामागून दिवस जात होते. तशातच एके रात्री रेवतीला खूप त्रास झाला व ती रेवतीच्या आयुष्यातली शेवटची काळ रात्र ठरली होती. आता ती सर्वांना कायमची सोडून गेली होती. त्या दुष्ट आत्म्याने तिला स्वतःसोबत नेले होते. रेवतीचा खूप भयानक मृत्यू झाला होता. शेवटी त्याने जे सांगितले ते त्याने करून दाखवले. ती आत्मा वाईट होती आणि त्याची नजर रेवतीच्या सुंदरतेवर पडली होती. त्यामुळे त्याला काही करून तिची आत्मा हवी होती. खर तर काळ आणि वेळ कधीही येऊ शकते आणि हीच गोष्ट रेवतीसोबत घडली होती. कदाचित तिची वेळच चुकीची होती. आपण असेही म्हणू शकतो की गजऱ्यापायी ती आत्मा रेवतीच्या मागावर आली. जर रेवतीने मागे वळून पाहिले नसते आणि सरळ घरी गेली असती तर कदाचितच आज ती वाचली असती.